विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना यासाठी स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली। तसेच वैजापूर श्रीरामला जोडणारा गोदावरी नदीवरील पूल, शूर बंगला इथं 32 केव्ही सबस्टेशनची उभारणी, रस्त्याचे प्रश्न, वैजापूर इथं विद्युत मंडळाचं विभागीय कार्यालय अशा विविध मागण्या आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी केल्या। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। सन 2024-25च्या पुरवणी मागण्यामध्ये चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म यावरती पुरवणी मागण्यामध्ये चर्चा करत असताना ही महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांना या ठिकाणी मी धन्यवाद देणार आहे का माझ्या वैजापूर तालुक्यामध्ये रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना होती। मी दादांकडे 4 वेळेस गेलो, विनंती केली, शिंदे साहेबांकडे गेलो, विनंती केली आणि माझं रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचं 65,25,59,60,000 रुपयाचं कर्ज या ठिकाणी या सरकारने माफ करून टाकलं आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी मी त्यांचे अभिनंदन करणार आहे। या ठिकाणी अध्यक्ष महोदय, ही सार्वजनिक बांधकाम पान क्रमांक 66 बाब क्रमांक 96 वरती चर्चा करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी विनंती करणार आहे का वैजापूर आणि श्रीरामपूर या दोन्ही तालुक्यामध्ये गोदावरी मोठी नदी आहे आणि श्रीरामपूर तालुक्यामध्ये संत चांगदेव महाराजांची त्या ठिकाणी समाधी आहे आणि आमच्या वैजापूर तालुक्यामधून जवळजवळ 10-12 गावचे विद्यार्थी पुंतांबा या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातात आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का गोदावरी नदीवरती बापतार आणि पुंतांबा जोडणारा एक रस्ता जर तयार झाला, पूल जर तयार झाला तर त्या ठिकाणी आमच्या सर्व भक्तांची आणि विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी जी गैरसोय चालू आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपल्या वतीने विनंती करणार आहे का माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 20 किलोमीटर लांबीचे रस्ते ओडीआर आहे आणि त्या ओडीआरचं एमडीआर करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती केली, पत्र दिलेले आहे, परंतु अद्यापपर्यंत त्या ओडीआरचं दर्जा उन्नती त्या ठिकाणी झाली नाही आणि म्हणून ओडीआरची एमडीआर त्या ठिकाणी व्हावी यासाठी आपल्याला विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, कृषीच्या बाबतीमध्ये पान क्रमांक 28 बाब क्रमांक 40 वरती बोलत असताना माझा वैजापूर विधानसभा मतदारसंघ आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघ सिंचनाच्या बाबतीमध्ये अग्रेसर असलेला विधानसभा मतदारसंघ आहे। या ठिकाणी नांदूर मंदेश्वरचं पाणी, मन्याडचं पाणी, शिवनाचं पाणी, खारी खामगावचं पाणी आणि म्हणून या कृषीच्या बाबतीमध्ये तालुका पातळीवरती वैजापूर शहरामध्ये एक अद्ययावत कृषी भवन त्या ठिकाणी सुरू करावं अशा पद्धतीने मी आपल्याला विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी कालही बोललो, कांद्याचे भाव पडले आणि म्हणून जो कांदा 5,000-6,000 विकला जात होता तो कांदा आज 500 ते 1,500 रुपयापर्यंत त्या ठिकाणी चालला आणि म्हणून आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे का माझ्या अगोदर सन्माननीय सदस्य सरोजताईंनी तो मुद्दा त्या ठिकाणी मांडला, परंतु 20% जो निर्यात शुल्क त्या ठिकाणी लावलं, अध्यक्ष महोदय थोडं 5 मिनिटं, तर ते निर्यात शुल्क त्या ठिकाणी कमी करण्याची त्या ठिकाणी गरज आहे। अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री सन्मान योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजना या बाबतीमध्ये सेपरेट ऑफिस त्या ठिकाणी सुरू करावं का जेणेकरून सर्व सदस्य। अध्यक्ष महोदय, फक्त 2 मिनिटं वाढव घेतोय। अध्यक्ष महोदय, ऊर्जाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर वैजापूर विधानसभा मतदारसंघ मोठा मतदारसंघ आहे आणि वैजापूर गंगापूरमध्ये 218 गाव आहे, परंतु आमच्या मतदारसंघामध्ये 132 केव्ही फक्त एकच केंद्र आहे आणि म्हणून शूर बंगल्यासारख्या ठिकाणी जर 132 केव्ही सेंटर जर त्या ठिकाणी नव्याने निर्माण जर केलं तर माझ्या वैजापूर तालुक्याची एक मोठी समस्या त्या ठिकाणी पूर्ण होईल। आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय,
या ठिकाणी उद्योगाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेबांनी एक मोठं माझं काम त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि शेतकरी आणि MIDCचा समन्वय साधून आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी एकरी 15,000 रुपये मोबदला देण्याचं त्या ठिकाणी वाढीव मोबदला देण्याचं काम केलं। परंतु मी या ठिकाणी आपल्या मार्फत शासनाला विनंती करील की उद्योग जर सुरू झाले तर एक मोठं काम त्या ठिकाणी आणि शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी वैजापूरला एक विभागीय कार्यालय विद्युत मंडळाचं जर त्या ठिकाणी झालं तर 1 लाख कस्टमर जवळजवळ आमचे त्या वैजापूर तालुक्यामध्ये आणि विभागीय कार्यालय कन्नडच्या ऐवजी वैजापूरला आमचं सेपरेट त्या ठिकाणी व्हावं अशी आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी पुरवणी मागणीवरती बोलण्याची संधी दिली, मी या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।